सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम। आज आपल्याशी जे मी सुसंवाद साधू इच्छित आहे, आजची अवस्था सर्वसामान्यांच्या आकलन क्षमतेच्या बाहेरची अवस्था झालेली आहे। त्यामुळं मी जे काही आज आपल्याशी संवाद साधणार आहे तो जास्तीत जास्त स्वतःला बुद्धिजीवी समजणारा वर्ग असेल, जो वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग आणि संघर्षांना आणि समर्पणाला समजून घेणारा असेल, जो वर्ग तथागत भगवान बुद्धाच्या त्याग आणि संघर्षाला आणि समर्पणाला समजून घेणारा असेल आणि तेही सद्विचारीपणे डोळसपणे समजून घेणारा असेल, अशा बुद्धिजीवी वर्गाच्या हृदयातील सद्सद विवेक बुद्धीशी मी आव्हानात्मक आज आपल्याशी सुसंवाद साधणार आहे। त्याचं कारण असं की कालच माननीय सर्वोच्च न्यायालय आणि त्याचे सरन्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेबांनी एके ठिकाणी वक्तव्य केलं की बाबरी मस्जिदीच्या प्रकरणाचा म्हणजेच अयोध्या प्रकरणाचा तुमच्याकडून मला या संदिग्ध प्रश्नावर उकल काढण्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करावे आणि त्या संकटावर तुम्हीच मात करणारे असू शकता, अशा पद्धतीनं देवाला विनवणी केली। आणि म्हणून अनेक वर्षाचा या राम मंदिराचा, अयोध्येचा म्हणजेच बाबरी मस्जिदीच्या पतनाचा हा जो प्रश्न आहे तो तिढा सुटला। अशा पद्धतीनं वक्तव्य माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेबांनी केलं। आत्ता अर्थ असा कळाला त्याचा की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चंद्रचूड साहेबांच्या घरी गणपतीच्या आरतीला का गेले, त्या प्रश्नाचं उत्तर कालच्या त्या वक्तव्यातून आम्हाला मिळालं। आता ही गोष्ट माझ्यासारखे आपण सर्व बुद्धिजीवी वर्गाने समजून घेणं आणि गंभीरतेनं दखल घेऊन आपल्याला वाटचाल करणं भाग आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाचं हे वक्तव्य येणं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती करत असताना त्यामधील ज्या काही स्वायत्त संस्था निर्माण केल्या, ज्यांचं कर्तव्य लोकशाहीची आणि संविधानाची जपणूक करण्याचं होतं, त्या स्वायत्त संस्था म्हणजे क्रमांक 1 चा सर्वोच्च न्यायालय, न्याय यंत्रणा। त्यानंतर कॅग, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर इन जनरल, निवडणूक आयोग, राष्ट्रपती, लोकसभा सभापती, राज्यसभा सभापती, राज्यपाल, ह्या सगळ्या ज्या काही संस्था आहेत, या सगळ्या संस्थांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही सर्वोच्च स्थानी असते, जी संविधानाचं, लोकशाहीचं आणि त्याच्या हक्काचं संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली असते। आणि तीच भूमिका जी आवश्यक होती सर्वोच्च न्यायालयाने पार पाडायला, ती त्यांनी पाडली नाही, इथपर्यंत मजल जाते। त्याचा अर्थ स्पष्ट आहे की येणारी 2025 ही 1925 पासूनचं जे शताब्दी वर्ष आहे RSSचं, हिंदू महासभेचं, त्या वर्षाची पूर्वतयारी करण्याची ही तयारी आहे की जे माननीय चंद्रचूड साहेबांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणे आणि त्याचबरोबर जे 1 ऑगस्टला जो सर्वोच्च न्यायालयाच्या 7 बेंचचा जो निर्णय आला की SC आणि ST प्रवर्गातील वर्गाचा उपवर्गीकरण करून त्या ठिकाणी मान्यता देणे, अशा प्रकारचा जो सर्वोच्च न्यायालयाने जी मान्यता दिली, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की संपूर्ण तयारी गेल्या 100 वर्षाची जशी संधी मिळेल त्या पद्धतीनं त्यांनी ही तयारी केलेली आहे। आणि 2014 पासून आतापर्यंत ही तयारी कोरोनाच्या गतीने चालू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही स्वतःला बुद्धिजीवी वर्ग समजतो,
बाबासाहेबांचे अनुयायी समजतो, भगवान बुद्धाच्या धम्माचे पाईक समजतो. परंतु तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये याच कर्मकांड, धार्मिक कर्मकांड आणि यज्ञयागाच्या मुळे सर्वसामान्य जनता भरडलेली असताना तिला न्याय देण्याचं काम, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता स्थापित करण्याचं काम तथागत भगवान बुद्धांनी धम्माच्या संशोधनातून केली. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सम्राट हर्षवर्धनाच्या नंतर म्हणजे पुष्यमित्र शुंगाच्या धोक्यानं केलेल्या कूटनीतीच्या नंतर 1350 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तनाची लाट आणली आणि संविधानामधून, त्यापूर्वी संविधानातून संविधान क्रांती केली एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, एकट्या. संपूर्ण RSS कूटनीतीवादी, सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीवादी फलटण पूर्ण एका बाजूला आणि ज्यांना कुणी साथही दिली नाही अशा एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रखर मानवतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी, बुद्धिवादाच्या बळावर एकट्याने संपूर्ण RSS वाद्यांना नेस्तनाबूत केलेलं आहे. आणि आम्ही त्यांचे अनुयायी, त्यांचे पाईक. बाबासाहेबांच्या मेंदूच्या 100% भागापैकी अर्धा टक्का अंश सुद्धा आणि आज 2024च्या काळामध्ये जे आम्ही पाईक समजू स्वतःला, अर्धा अंश सुद्धा त्यांच्या मेंदूची बरोबरी का करू शकत नाही याची लाज वाटते आम्हाला. बरं, आमच्या भौतिक गरजा भागलेल्या आहेत, विलासी सुखाच्या चैनिकच्या गरजा भागलेल्या आहेत, आमच्याकडं पदव्यांचं भांडार आहे, तरी सुद्धा ही जर अवस्था केवळ 75 वर्षात येत असेल तर बाबासाहेबांनी भीमक्रांती करून काही चूक केली? ज्या संविधानामधून घटनात्मक पेच जर निर्माण झाला असेल तर त्या पेचाची सोडवणूक करण्याचं घटनात्मक आणि नैतिक कर्तव्य हे सर्वोच्च न्यायालयाचे. आणि यांनी अशी भूमिका घ्यावी की जी आम्ही भारताचे लोक पासून स्वतःप्रत अंगीकृत करण्याच्या उद्देशिके म्हणजे जो काही धर्मनिरपेक्षता शब्द आहे त्याच धर्मनिरपेक्षते शब्दाला या चंद्रतुंड साहेबांनी काळीमा फासलेला आहे. जेव्हा आम्ही म्हणतो चंद्रतुंड साहेबांनी इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून न्याय दिला, किती गैरसमजून चुकीचं आम्ही समज करून घेतो. त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉल बॉन्ड हे गैरसंविधानिक आहे, संविधानिक नाही, हे चुकीचं आहे. अरे चुकीचं आहे म्हणता, गैरसमजाचं आहे म्हणता, असंविधानिक आहे म्हणता, ते चुकीचं आहे म्हणून त्याच्यावर कारवाई का करत नाही? म्हणजे तुम्ही निकाल देता पण न्याय देत नाही हे सिद्ध होतं. एकंदरीत काळामध्ये शेवटचा घणाघात आहे हा. या RSSनी या देशावरती, संविधानिक घटकांवरती, संपूर्ण संस्थावरती घातलेला हा शेवटचा घणाघात आहे. आम्हाला शेवटची आशा वाटत होती, शेवटचा काजवा आमचा जिवंत होता, चमकत होता की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब निश्चितपणे आमच्या देशाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला हटवून मिंदे सरकारला खाली खेचून न्याय देण्याचा प्रयत्न करतील. परंतु शेवटी मी असे म्हणेन, शेवटी जातीवरच गेले असंही या ठिकाणी मला म्हणायला काही अतिशयोक्ती वाटणार नाही. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या 5,500 वर्षाचा इतिहास ब्रिटिश म्युझियम मध्ये अभ्यास करून समजून घेतला आणि या देशावरचा जो गुलामीचा कलंक आहे तो कलंक कायमस्वरूपी मिटविण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. या संविधानामधून जे स्वायत्त संस्था निर्माण केल्या त्यांच्यावरती घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी दिली की जेणेकरून आमचा देश यापुढं कधीही या कूटनीतीच्या गुलामीला बळी पडणार नाही. एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आम्ही तर त्यांच्या या क्रांतीला फक्त आमच्या घरामध्ये, प्रतिमेमध्ये आणि मूर्तीमध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे. ग्रंथामध्ये सुद्धा आम्ही बंदिस्त करून ठेवलेलं आहे.
रस्त्यावर उतरून आम्हाला त्या पद्धतीने जागृती करण्याचं आम्हाला सुचायला सुद्धा तयार नाहीये. मी तर एवढं म्हणेल, मोबाईल क्रांतीमधून आता काही होऊ शकत नाही. आता रस्त्यावरची लढाई आहे. रस्त्यावरच्या लढाईशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ती लढाई वैचारिक त्यागातून, तन मन धनाच्या त्यागातून, समर्पणातून आणि संघर्षातून लढायची वेळ आलेली आहे. आणि त्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीला जर असेल तर त्या वर्गाने आपल्या हृदयातील सद्सद विवेक बुद्धीला अंतर्मुख होऊन विचार करावा. जेव्हा तथागत भगवान बुद्धांनी शेवटच्या काळामध्ये आनंदाला सांगितलं होतं की आता माझी महान परिनिर्वाणाची वेळ होत आलेली आहे, मी तुम्हाला संपूर्ण धम्म सांगितलेला आहे आणि त्याचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करा, असं सांगितल्याबरोबर आनंदा म्हणतो, तथागता तुम्हाला आताच महापरिनिर्वाण होता येणार नाही, अजून भरपूर धम्म सांगायचा बाकी आहे. असं म्हटल्याबरोबर तथागत भगवान बुद्धाच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की हा 40 वर्ष माझ्यासोबत असून सुद्धा याला जर धम्म कळाला नसेल, माझी धम्मदेशना कळाली नसेल तर याच्या डोक्यात गोंधळ झालेला आहे. म्हणून तथागत भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आनंदा, आजपर्यंत मी जे काही सांगितलं असेल धम्माच्या बाबतीत ते सगळं विसरून जा आणि तुझ्या हृदयातील सद्सद विवेक बुद्धीला अंतर्मुख होऊन विचार कर, सत्यापर्यंत जा आणि जे सापडल ते सत्य म्हणजे माझा धम्म आणि त्याचा प्रचार प्रसार कर. अशी शेवटच्या क्षणी तथागत भगवान बुद्धांना जेव्हा आनंदाला समजून सांगायची पाळी येते तेव्हा त्यांना आठवण होते की 27 बुद्ध मागे होऊन गेले, मी 28वा बुद्ध जगाला प्रकाश का देऊ या प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधत असताना इथं उत्तर सापडलं जे आनंदाच्या शंकास्पद प्रश्नामुळे निर्माण झालं. अगदी हीच अवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नानकचंद रतूरला जेव्हा शेवटचा संदेश दिला त्यावेळेस सांगितलं की भगवान बुद्धाच्या त्या सद्सद विवेक बुद्धीचा अंतर्मुख होऊन जो विचार त्यांनी आवाहन केलं होतं तेच आवाहन मी तुला करतोय की हा समाजाचा रथ जो आहे, हा काफिला जो आहे, तो मी एकट्याने ओढून आणलेला आहे, मी एकट्याने ओढून आणलेला आहे. याला समोर न्यायचं असेल तर न्या, नसेल तर निदान मागे तरी नेऊ नका, त्याला जाग्यावर तरी ठेवा. ही उद्विग्नपणे कळकळीने नानकचंद रतूला ही जी आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी केलं तो संदेश आठवा आणि त्या आठवणाऱ्या संदेशामधून आज आमच्या 2024च्या काळामध्ये काय समोर वाढून ठेवलेलं आहे या RSSनी त्याचा विचार करा आणि त्याच्या विरोधात प्रखरपणे रस्त्यावरती लढाई असू द्या, विचाराची लढाई असू द्या, विचारपीठावरती लढाई असू द्या, 4 भिंतीच्या आतील लढाई असू द्या, मग ती राजकारणातली असो किंवा सामाजिक प्रश्नांची असो, कुठली असो, त्या लढाईमध्ये बुद्धी जो स्वतःला बुद्धिजीवी समजतो आणि असतो आणि आहे त्या वर्गाने हे प्रखरतेने समजून घेऊन आपल्याला एक कॉमन अजेंडा तयार करून पुढे जाणं भाग आहे. कारण ही जी मानसिकता झालेली आहे, ही मानसिकता किंवा हा जो प्रवाह आहे या प्रवाहामध्ये सर्वसामान्य जनता वाहत आहे आणि या वाहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या डोक्याच्या आकलन क्षमतेच्या बाहेरचा हा विषय गेलेला आहे आणि म्हणून बुद्धिजीवी वर्गांचा हे त्या ठिकाणी जबाबदारी आलेली आहे. जी जबाबदारी बाबासाहेबांनी पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया है हे जे वक्तव्य केलं होतं त्याच्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. आणि म्हणून आपण विचार करा, गेल्या 100 वर्षामध्ये किमान 1951 पासून ते आज 2024च्या काळामध्ये 75 वर्षामध्ये काय काय स्थित्यंतर झाली या संविधानाच्या उल्लंघनाच्या बाबतीत व्यवस्थेकडून हे लक्षात घ्या. 1951लाच पहिल्यांदा जेव्हा 7 घटना दुरुस्त्या होऊ लागल्या, ज्या घटना दुरुस्त्या बाबासाहेबांच्या हयातीत होऊ लागल्या त्यावेळेस बाबासाहेबांनी विरोध केलेला आहे, त्यामुळे त्या थांबल्या. मूलभूत हक्कावरती गदा आणण्याचं काम 1951च्या पहिल्याच घटना दुरुस्तीमध्ये आलेला होता, परंतु बाबासाहेबांच्या त्या विरोधामुळं, विद्वत्तेच्या विरोधामुळे तो थांबला. त्यानंतर जशी वेळ मिळेल, जशी संधी मिळेल तशी RSSची मंडळी डोके काढून वर येईल. नंतर आणीबाणीच्या नंतर मोरारजी देसाईंचं सरकार आलं जनसंघाचं, त्यांनी या माध्यमातून 42वी घटना दुरुस्ती करून पुन्हा या संविधानिक मूलभूत हक्कावरती गदा आणण्याचं काम केलं. तेही सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन संसदेच्या मधला संघर्ष हा 2007 सालापर्यंत झाला आणि 2007 पासून याच्यावरती सुद्धा थोडस त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज झालं.
परंतु म्हणजे जशी जशी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करणारी ही RSSची कूटनीती आहे. 2014ला, त्याच्या अगोदर 2004ला जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं, त्यांनी निवडणूक पद्धत सोपी व्हावी म्हणून ईव्हीएम आणलं. 2009ला त्यांनी त्या ईव्हीएमचा गैरवापर केला. याचे पुरावे लालकृष्ण अडवाणी आणि डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी 100 पानाच्या पुस्तकामधून, प्रश्नाच्या पुस्तकामधून सिद्ध केले. तरी काँग्रेसने ईव्हीएम हटविले नाही. पुन्हा तेच 10 वर्षासाठी निवडून आले. आणि 2014ला जेव्हा बीजेपीचं सरकार आलं आणि त्यांनी, तेव्हा मात्र कुठल्याही बीजेपीच्या नेत्यांनी ईव्हीएमला विरोध केला नाही. 2014च्या नंतर 2019च्या निवडणुका झाल्या. 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये RSSनी मोदीच्या खांद्यावर किंवा बीजेपीच्या खांद्यावर बंदूक ठेवून RSSनी संपूर्ण पद्धतीने 100 वर्षाचा जो काही लेखाजोखा तयार केला होता, जी आखणी केली होती, जी मांडणी केली होती, त्या पद्धतीनं या 10 वर्षामध्ये त्यांनी त्या दिशेनं जाण्याची, कोरोनाच्या गतीनं दिशेनं जाण्याची तयारी केली. आमची एक मानसिकता अशी असते, सर्वसामान्य जनता सोडा, सर्वसामान्य जनता ही त्यांच्या आकलन क्षमतेच्या बाहेरच ही आता प्रवाह आहे असं का म्हणतो मी? त्याचं कारण आहे की सर्वसामान्य जनता हातात तोंडाची गाठ घालण्यामध्ये परेशान आहे. महागाईनं, बेरोजगारीनं, धार्मिक अंधश्रद्धेनं, या सगळ्या गोष्टीनं ही सर्वसामान्य जनता हातातोंडाची गाठ घालण्यामध्ये परेशानी असल्यामुळं त्यांची आकलन क्षमता इथपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यांची पोहोचते त्यांच्या हृदयातील सतसत विवेक बुद्धीशी माझा आव्हान आहे. आमची जबाबदारी आहे. मी तर म्हणतो आमची म्हणण्यापेक्षा अनंत भवरेची मी स्वतःची समजतो, स्वतः. कारण हे संविधान मी इतरांचं सांगत नाही, हे संविधान बाबासाहेबांनी मला स्वतः प्रत्यक्षीकृत करण्याचं आवाहन केलेलं आहे. म्हणून कर्तव्यात अनंत भवरे असला पाहिजे, कर्तव्यात मी असलो पाहिजे, हक्कामध्ये आम्ही असलो पाहिजे. ही जेव्हा भूमिका आम्ही जेव्हा समजून घेऊ तेव्हाच आम्ही खरे बाबासाहेबांची पायकाने अनुयायी होऊ. केवळ तोंडातून मोठ्याने जय भीम म्हणल्यानं काही होत नाही. गेल्या 75 वर्षाचा या इतिहास पहा तुम्ही या देशाच्या संविधानाचा, प्रवासाचा, की ज्या संविधानाने 5,500 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये असलेल्या सिंधू संस्कृतीतल्या 100% लोकशाहीकडे नेण्याची दिशा ठरवून दिलेली होती. तत्कालीन ग्रीक संस्कृतीमधल्या लोकशाहीतील जी ग्रीक संस्कृतीमध्ये लोकशाही 100% जी होती त्या दिशेनं घेऊन जाणारी होती. त्या दिशेनं घेऊन जाण्यासाठीच देशाची तयारी असावी म्हणून या भारताच्या संविधानाची निर्मिती केलेली होती, ज्यामध्ये संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण, केवळ मानवच नव्हे, वनस्पती, किड्या, मुंग्या, जंगली प्राणी सगळ्यांची विकासाची, प्रगतीची कशा पद्धतीने व्हावी यासाठी, निर्जीव सृष्टीच्या साहाय्याने कशा पद्धतीने व्हावं यासाठीच तर या संविधानाची निर्मिती केली होती. परंतु या RSSनी आपला एक हळूहळू कावा साधत त्यांनी संपूर्ण संविधानातील मोडतोड करून आता तर बीजेपीनं संविधान सन्मान अशा पद्धतीने एक योजना चालू केलेली आहे. आणि ही संविधान सन्मान योजना जे बीजेपीचे राष्ट्रीय आणि महाराष्ट्राचे प्रादेशिक नेते असतील, काय समजून घ्या, बीजेपीचे राष्ट्रीय आणि महाराष्ट्राचे प्रादेशिक जे नेते असतील, मग ते देवेंद्र फडणवीस असू द्या आणि मोदी असू द्या का अमित शहा असू द्या, आपल्याला माझं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. तुम्ही म्हणता ना संविधान सन्मान ज्या ठिकाणी आपण समजताय ना, त्याच डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातील एकच कलम, एकच अनुच्छेद, आर्टिकल नंबर 47 त्याची अंमलबजावणी करा. ओपन चॅलेंज तुम्हाला माझं. आजपर्यंत करू शकला नाही, पण आत्ता करण्यासाठी मी तुम्हाला चॅलेंज करतोय. काय? आर्टिकल नंबर 47 सांगतं की या देशातल्या सगळ्या दारूच्या, अल्कोहोलची निर्मिती बंद झाली पाहिजे. बंद करा. हे जे 47 नंबरचं जे काही अनुच्छेद आहे त्याची अंमलबजावणी करून दाखवा, तेव्हा तुम्ही या संविधानाचा सन्मान आणि संवर्धन करण्याची भाषा करा. तोपर्यंत तुम्हाला तो नैतिक अधिकार सुद्धा नाहीये. आणि राहुल गांधींनी सुद्धा
इंडिया आघाडीच्या सभेमध्ये संविधानाचं पुस्तक हातात घेऊन दाखवलं. त्यांना सुद्धा चॅलेंज आहे की त्यांनी सुद्धा जवळपास 50 वर्ष राज्य केलेले काँग्रेसनी, त्यांनी सुद्धा या 47 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन केलेले, त्यांनी सुद्धा याचा जाब द्यावा, विचार द्यावा, यात उत्तर द्यावं. एवढंच काय, कधी जर पुढे चालून तुमचं सरकार आलं तर तुम्ही याची अंमलबजावणी करणार का, हाही माझा तुम्हाला प्रश्न आहे, चॅलेंज आहे. पण नाही करू शकणार नाही तुम्ही. का? त्याचं आज मला सांगा, RSSची जी कूटनीती आहे, सामदाम दंडभेदाची कूटनीती, ही या कूटनीतीमध्ये मानवतावादाची शक्ती जर असती तर मला सांगा, मानवतावादाची शक्ती असेल, यांनी महागाई थांबवायला पाहिजे होती, यांनी बेरोजगारी निर्माणच होऊ द्यायला पाहिजे नव्हती. एवढंच काय, या देशातील रक्तपात त्यांनी थांबवायला पाहिजे होता, जर एवढी त्याच्यामध्ये कूटनीतीमध्ये शक्ती असती तर. आणि ही कूटनीती जगाच्या तुलनेत विचार केला असता पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची सुद्धा निर्मिती झाली नसती, साम्राज्यवादाची स्पर्धाच निर्माण झाली नसती, त्यामध्ये विवेकवाद दिसला असता. त्याच्यामध्ये जर विवेकवाद असता तर अल्फ्रेड नोबेलला नोबेल पुरस्काराची निर्मिती सुद्धा करावी लागली नसती. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमच्या कूटनीतीच्या शक्तीमध्ये केवळ आणि केवळ अमानवीय, लाजिरवाणी, मानवता विरोधी, विज्ञान विरोधी कर्मकांडाची शक्ती असलेली अंधशक्ती तुमच्यामध्ये आहे. आणि ज्या अंधशक्तीमध्ये तुम्ही काहीही करा, अनितिमान राहा, सर्व तुम्हाला क्षम्य आहे, अशा प्रकारची ही तुमची कूटनीती आहे. आणि जेव्हा आजचा जो विषय आहे, सर्वोच्च न्यायालयाने जे उपवर्गीकरणाचा विषय या ठिकाणी सांगितला की उपवर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे, हे सर्वात मोठं असंविधानिक मान्यता या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली आहे. त्याचं कारण असं की संविधानातील अनुच्छेद क्रमांक 343, 344 ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती राष्ट्रीय आयोग निर्मितीची आहे. आणि या राष्ट्रीय आयोगाच्या संविधानिक कर्तव्य काय आहेत हे जर पाहायचं असेल तर या SC आणि ST राष्ट्रीय अनुसूचित आयोगाने त्यांचं कर्तव्य काय होतं की संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झाली आणि 1952 पासून सार्वत्रिक पहिल्या निवडणुका लोकसभेच्या होऊन तिथून पूर्ण आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीचा प्रवास सुरू झाला. तर त्या दिवसापासून या संपूर्ण देशामध्ये जेवढा काही SC प्रवर्ग आहे आणि त्या SC प्रवर्गाच्या जेवढ्या काही जाती आहेत आणि त्या प्रत्येक जातीचा जो शेवटचा नागरिक आहे, शेवटचा सदस्य आहे, त्या सदस्याची जी काही अवस्था आहे त्या वर्षी म्हणजे 1952च्या पहिल्या वर्षी जी अवस्था आहे की जी अवस्था आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य या सर्व प्रकारच्या ज्या काही त्याच्या सोयी आहेत, सुविधा आहेत, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं सर्व प्रकारे त्यांना शेवटच्या नागरिकाला या सर्व सोयी मिळालेत का हे तपासणे, याचं समीक्षण करणे, या मिळाल्या असतील तर मग पुढची पायरी यांना शिक्षणाच्या व्यवस्थेच्या प्रवाहात कसं आणता येईल, राष्ट्रीय प्रवाहामध्ये कसं आणता येईल, यासाठी दुसरी पायरी त्या ठिकाणी समीक्षण करणे. आणि जर तशी तयारी झाली नसेल तर का झाली नाही याचाही अहवाल तयार करणे. आणि हा संपूर्ण अहवाल त्या वर्षीचा तयार केल्याच्या नंतर त्या आयोगाने अहवाल राष्ट्रपतीला सादर करणे, राष्ट्रपतीने तो अहवाल त्या वर्षीचा संसदेमध्ये दाखल करणे आणि संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा होऊन त्या ठिकाणी संसदेनं त्या अहवालावरती अभ्यास करून राज्यसभा आणि लोकसभेच्या माध्यमातून मंजुरी घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडणे, अशा पद्धतीची या 343, 344 साठी या आयोगाची निर्मिती यासाठी केली आहे. परंतु हे राष्ट्रीय आयोग बाजूला झाले. 1952 पासून आजपर्यंत यांनी शेवटच्या नागरिकापर्यंत म्हणजेच SCच्या STच्या प्रवर्गाच्या जातीच्या शेवटच्या सदस्यापर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. पोहोचले असते तर मेळघाटामध्ये आजही आमचे कुपोषित निर्माण झाले नसते. ते जर गेले असते तर खैरलांजी प्रकरण झाले नसते. ते जर गेले असते निर्भया प्रकरण झालं नसते. ते जर गेले असते तर आमच्या देशातील मुलीवर, स्त्रीवर अत्याचार झाले नसते. ते जर गेले असते तर या अल्पसंख्याकांना सामाजिक न्यायापासून वंचित राहता आलं नसतं. ते गेले नाही.
ते संविधानाच्या माध्यमातून तसे जाग्यावर राहिले, परंतु या सगळ्या बाबीचा 1952 ला गेले नाही, 1953 ला गेले नाही, 75 वर्षामध्ये शेवटच्या सदस्यापर्यंत कधी गेलेच नाही, अहवाल सुद्धा कधी पाठवला नाही आणि त्या पद्धतीनं प्रगती झालीच नाही. मग सर्वोच्च न्यायालय म्हणतं का, कुठल्या अधिकारानं म्हणतं की उपवर्गीकरणाची, एससी आणि एसटीच्या उपवर्गीकरणाची त्या ठिकाणी मान्यता देण्याचं कशासाठी? खैरलांजी प्रकरण 2005 ला घडलं, कशासाठी? कधी विचार केलाय? त्याच्यानंतर कितीतरी प्रकरण घडलेले आहेत, उदाहरणं द्यायला भरपूर आहेत, परंतु हे प्रकरण का घडतात आणि हे घडत असतील तर हे सगळं बाजूला ठेवायचं आणि सांगायचं की उपवर्गीकरण करा. कशासाठी? तर ते यासाठी की तुम्ही म्हणजे कोण, तुम्ही म्हणजे केवळ आणि केवळ RSS. तुम्ही म्हणजे ना सर्वोच्च न्यायालय, ना कुठले राष्ट्रपती, ना कुठले वेगवेगळ्या प्रकारचे कॅग किंवा RBI गव्हर्नर किंवा त्या ठिकाणी निवडणूक आयोग. ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी म्हणजे RSS. ह्या लोकशाहीच्या संपूर्ण 4ही संस्था पत्रकारितेसहित जे प्रस्थापितांची होती त्यांच्या सहित या सगळ्या गोष्टींना, या सर्व लोकशाहीच्या संस्थांना RSS म्हणावं लागणार आहे. मी तर म्हणेल की भारताचं नाव बदलून आता म्हणावं लागेल मोदी आणि शहाची प्रायव्हेट लिमिटेड ऑफ इंडिया. प्रायव्हेट लिमिटेड ऑफ इंडिया ऑफ मोदी अँड शहा, किंवा प्रायव्हेट लिमिटेड ऑफ RSS. इंडिया इज द प्रायव्हेट लिमिटेड ऑफ RSS अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. बरं, कुणामुळे आली? आमच्यामुळे आलेली आहे, माझ्यामुळे आलेली, संत भवरेमुळे आलेली आहे. का? ते यासाठी की त्यांनी त्याच्या संसाराचा, त्याच्या मुलाबाळांचा, त्याच्या संपूर्ण गाडीमाडी साडीचा विचार केला, म्हणून ही माझ्यावर वेळ आली. आणि ही जर वेळ नष्ट करायची असेल, साधा विचार करा. हो, साधा विचार करा. मी जास्त खोलामध्ये जात नाही, विद्वत्तेमध्ये घुसत नाही जास्त. साधा विचार करा. चंद्रचूड साहेब म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, की मला देवाकडे मी विनवणी केली की मला या अयोध्येचा निकाल देऊ दे, आणि अशा पद्धतीने तुझ्याशिवाय मला होऊ शकत नाही, तू मार्गदत्ता आहेस, हे जेव्हा म्हणतो त्यावेळेस संविधान पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. काही राहिलेलं नाही, शिल्लक काही राहिलेलं नाही. कारण संविधानाचं रक्षण करण्याची नैतिक जबाबदारी या सर्वोच्च न्यायालयाची, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची त्यापेक्षा जास्त जबाबदारी होती. आणि तो म्हणतोय की ही मला अयोध्येचा निकाल देण्यासाठी, न्याय देण्यासाठी मला बुद्धी दे. म्हणजे ज्या दिवशी प्रधानमंत्री मोदी त्यांच्या घरी गेले गणपतीच्या आरतीला, तिथंच 99.99% माझ्या मनातली शंका सिद्ध झाली आणि राहिलेला 0.01% जो होता तो कालच्या या वक्तव्याने सिद्ध झाला. आणि म्हणून तुमच्या बुद्धिजीवी वर्गाच्या, तत्ववेत्यांच्या हृदयातील सतसत विवेक बुद्धीशी आव्हान करून मी आपल्याशी हा सुसंवाद साधतोय. आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोलाचा संदेश दिलेला आहे. मी 2 संदेश या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, 2 अतिशय आवश्यक आहेत. ते म्हणतात, मी गरीब आहे, मी अज्ञानी आहे, मी अशक्त आहे, मी कमजोर आहे, माझ्या हातून काय होणार आहे, असं स्वतःला समजून नतधैर्य होऊ नका, म्हणजे निराश होऊ नका. आणि जर तुम्ही निराश होऊन जे तुमच्या डोळ्याला आजूबाजूला दिसते ते जर तुम्ही बघून सुद्धा मौन धारण करत असाल, ते बघून सुद्धा तुम्ही जर बघ्याची भूमिका घेत असाल, तर तुम्ही येणाऱ्या भावी पिढीचे खुनी आणि गुन्हेगार आहात. हा बाबासाहेबांचा संदेश आहे. आणि याही पुढे जाऊन सांगतात
ते म्हणतात सर्वांगीण बाजूनं, बघा समजून घ्या, सर्वांगीण बाजूने कितीही संकटे येऊ द्या, आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्व, सर्वांगीण बाजूने कितीही संकटे येऊ द्या, परंतु तुम्ही तुमच्यातला आत्मविश्वास कधीही नष्ट होऊ देऊ नका. कारण हा आत्मविश्वास जो सर्वांगीण बाजूने आलेल्या संकटावर मात करून जाणारा असतो, तो आत्मविश्वास जर तुम्ही नष्ट केला तर तुम्ही निराशेच्या जवळ जाल आणि निराशामधून निष्क्रियता येते आणि निष्क्रियतेतून नपुंसकता येते आणि नपुंसकता ही येणाऱ्या काळाची गुन्हेगारी वृत्ती ठरणार आहे. म्हणून हे दोन संदेश आत्मविश्वासानं आपण पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. त्या प्रसंगी तन, मन आणि धन या सर्व प्रकारे त्यागातून, संघर्षातून, समर्पणातून आपल्याला रस्त्यावर उतरून का होईना, की मागच्या व्याख्यानामध्ये मी सांगितले पण पुन्हा एकदा सांगतोय की जेव्हा हरियाणाच्या निवडणुका पार पडल्या त्याच्या 4 दिवस अगोदर तत्कालीन आणि आताची ही मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, एका बाजूला भाजपचा प्रवक्ता बसलेला आहे, दुसऱ्या बाजूला भाजपचे पदाधिकारी, प्रादेशिक अध्यक्ष आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी म्हणतात, हमने सारा इंतजाम करके रखा है, हमारे पास है, डरने की कोई बात नहीं. 8 अक्टूबर को जब ईवीएम खुलेगी तब कांग्रेस रोएगी और कहेगी कि इनको ईवीएम ने जिताया है. असं स्टेटमेंट हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचं त्यावेळेस आजही रेकॉर्डला आहे. आणि या स्टेटमेंट नंतर ज्या दिवशी 8 ऑक्टोबरला सकाळी 8:30 ला ईव्हीएम उघडली आणि नाही त्याच्या अगोदर पोस्टल बॅलेट पेपर उघडलं तर काँग्रेस सर्वात पुढं, बीजेपी सगळ्यात मागे. मी कुठल्या पक्षाची बाजू घेऊन बोलत नाही, तर मी मताच्या अधिकाराचं हनन कसं झालं त्याचा प्रयोग सांगतोय. आणि जेव्हा पोस्टल बॅलेट पेपरवरती काउंटिंग संपली आणि ईव्हीएम उघडली तर नायब सिंग सैनीचं वक्तव्य 100% सत्यात उतरलं आणि शेवटपर्यंत काँग्रेस मागे, बीजेपी पुढे स्पष्ट बहुमतानं आली. आणि ज्या दिवशी मतमोजणी झाली त्याच दिवशी माननीय आमचे गृहमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, पेढे वाटून आनंद व्यक्त करताना सांगितलं की हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात राबवल्या जाईल. याचा अर्थ बुद्धिजीवी वर्गाने समजून घेतला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला या RSSच्या कुठल्याही शक्तीला प्रबळ न होऊ देता बाबासाहेबांनी जे 2 संदेश सांगितलेले आहेत त्या संदेशाच्या, आदेशाच्या बळावर आपला आत्मविश्वास जागृत ठेवून आम्हाला इथून पुढे वाटचाल करावी लागणार आहे. या महाराष्ट्राच्या निवडणुका हरियाणा पॅटर्नच होणार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. सुतोवाच दिलेले आहेत. आम्ही खेळतोय, आम्ही इथं उमेदवार उभे करणार, तिथं उमेदवार उभा करणार, वेगवेगळ्या पक्षाच्या तयारी आहेत, परंतु इथं ईव्हीएम न पूर्ण सेटिंग केलेली असताना आम्ही कुठं लक्ष, हे सुद्धा तारतम्य राजकीय पक्षांना, विरोधी पक्षांना कळत नसेल तर फार केविलवाणा प्रसंग येणार आहे. आणि त्यासाठी एक लक्षात घेतलं पाहिजे की कमीत कमी मी तर बाबासाहेबांच्या त्या संदेशाचा तर जन्मभर पाईक राहणारच आहे, परंतु मी एक आपल्या समोर ओपन चॅलेंज करून या ठिकाणी मी एक दृढ संकल्प मी सांगतो की त्यासाठी मी तन, मन आणि धन संपूर्ण त्यागातून, समर्पणातून सिद्ध होणार आहे. आणि हा दृढ संकल्प आहे की 2029च्या जर लोकसभेच्या किंवा इतर निवडणुका जर झाल्याच, शक्यता वाटत नाही पण जर झाल्याच, तर तोपर्यंत या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आणि व्हीव्हीपॅटला जगाच्या वेशीवर टांगल्याशिवाय मी राहणार नाही. हा माझा दृढ संकल्प आहे.
अशा पद्धतीनं संकल्प करतो. तुमच्या समोर तुमच्या सतत विवेक बुद्धीला पुन्हा एकदा शेवटी आव्हान करतो की आपल्यातला आंबेडकर इझम, संविधान इझम, ह्युमॅनिटी इझम हा वाद तुम्ही बाहेर काढा. बाहेर काढा असं म्हणण्यापेक्षा बाहेर काढू आणि रस्त्यावर उतरून या संपूर्ण RSSच्या प्रबळ शक्तीला पराभूत करण्यासाठी, मग ते राजकारणाचं मैदान असो किंवा विद्वत्तेचं मैदान असो किंवा रस्त्यावरच्या लढाईचं मैदान असो, कुठल्याही मैदानावर आपली तयारी करू आणि त्या पद्धतीने जाऊ. याचं कारण एकच सांगतो शेवटी की फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी कधी झाली? 250 वर्ष ब्युर्गोन घराण्याचं राज्य होतं. तर त्या 250 वर्षाच्या अतिउच्च टोकाच्या काळामध्ये शेवटी रुसो, मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर, दिदेरो या 4 प्रकारच्या विचारवंतांनी आणि आचारवंतांनी, विद्वानांनी या 95% फ्रेंच जनतेचं वैचारिक नेतृत्व केलं. रस्त्यावर उतरून त्यांच्या सोबत लढा दिला. म्हणून फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी झालेली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस जेफरसन या युवकांनी संपूर्ण अमेरिकेचं नेतृत्व केलं वैचारिक, म्हणून अमेरिकन राज्यक्रांती यशस्वी झाली. तर आम्ही बाबासाहेबांचे आंबेडकरवादी इझम आहोत. त्यामुळं आम्ही एकोप्यानं, संघटितपणे, बुद्धिजीवी वर्गाने, या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षांचा प्रश्न नाही, या मध्ये कुठल्याही सामाजिक संघटनेचा प्रश्न नाही. ही जबाबदारी फक्त बुद्धिजीवी वर्गाचे, जे PhD धारक आहेत, जे रिटायर सुद्धा झालेले असतील हरकत नाही, जे कार्यरत असतील हरकत नाही, ते सगळे प्राध्यापक, PhD धारक वर्ग, त्यांना त्यांच्या सतसत बुद्धीशी माझं हे आव्हान आहे. आणि हे आव्हान आपण पेलूया आणि पुढे जाऊया. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.